महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यामध्ये आहे आदिमाया सप्तशृंगी देवस्थान. 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धपीठ म्हणून या क्षेत्राची ओळख आहे. सुमारे 4800 फूट उंच गडावर हे शक्तिपीठ आहे. डोंगर कपारीत 10 फूट उंच 18 भुजांची देवीची शेंदूर चर्चित मूर्ती विराजमान आहे. पौराणिक आख्यायिकेनुसार महिषासुराचा वध करण्यासाठी आदिमाया इथे प्रकट झाली आणि 3 दैत्यांचा वध केला. मार्कंडेय ऋषींनी दुर्ग सप्तशृंगीची रचना केली. सप्त म्हणजेच 7 आणि शृंग म्हणजेच शिखर, अशी 7 शिखरात वसलेली सप्तशृंगी देवी. देवीचे शाकंभरी नवरात्र, चैत्र नवरात्र आणि अश्विन नवरात्र हे मुख्य उत्सव आहेत. खानदेश देवीचं माहेर समजलं जातं, म्हणून चैत्र नवरात्रीत खानदेशातील भाविक देवीच्या दर्शनासाठी पायी येतात. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी गडावर तृतीयपंथीयांचा विशेषतः उत्सव असतो. सप्तशृंगी माता संत ज्ञानेश्वरांची कुलदेवता असल्याचे सांगितले जाते. सप्तशृंगी माता ही नाथ संप्रदायाची प्रेरणा देखील मानली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेच्या स्वारीनंतर सप्तशृंगी मातेचे दर्शन घेतल्याचे उल्लेख आढळतात. उंच शिखरावर वसलेले सप्तशृंगी मातेचे स्थान अविस्मरणीय आहे.